दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. नवी मुंबई मध्यवर्ती गुन्हे शाखेने मोटारसायकलवर रिक्षा चोरी करणाऱ्या सराईत संघटित टोळीचा पर्दाफाश करत 4 आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत तब्बल 40.46 लाख रुपये किमतीची 26 वाहने हस्तगत करण्यात आली असून त्यात 21 मोटारसायकल आणि 5 रिक्षांचा समावेश आहे. या टोळीमुळे नवी मुंबईत घडलेले 23 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. खारघर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या समांतर तपास करताना सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हे शाखेने डोंबिवली परिसरातून आरोपींना अटक केली. तपासात आरोपी सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहून वाहन चोरीचे प्रकार शिकत असल्याचे निष्पन्न झाले. चोरी केलेली वाहने बनावट नंबर प्लेट लावून विक्री केली जात होती. ही कारवाई पोलीस आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी दिली. खारघर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 12 जानेवारी रोजी एक गुन्हा दाखल होता, ज्यामध्ये फिर्यादी आणि त्या गुन्ह्यातले साक्षीदार हे यांना स्वस्तामध्ये सोनं मिळवून देतो म्हणून एक ठिकाणी त्यांना बोलवलं होतं आणि तिथे आल्यानंतर एक व्हाईट कलरच्या इर्टिगा गाडीतून त्यांच्याकडची 13,25,000ची कॅश घेऊन ते लोक त्यातला एक एजंट जो राज आहे त्याला घेऊन निघून गेले, असा एक गुन्हा दाखल केला होता. यामध्ये सेंट्रल युनिटला सीपी सर, जॉईंट सीपी सर, ऍडिशनल सर, डीसीपी सर यांनी सूचना दिल्या होत्या की यामध्ये गुन्हा तात्काळ आपण उघडकीस आणावा. त्यानुसार त्यांनी घटनास्थळावरचं सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक विश्लेषण करून त्यामध्ये असं निष्पन्न केलेलं आहे की त्यामध्ये 8 ते 10 इतर आरोपी, म्हणजे केवळ इर्टिगा मधून आलेले आरोपी नव्हे तर त्यांना वॉच करणारे किंवा म्हणजे हा पूर्णच स्कॅम कसा आहे की त्यांना तिथे कसं बोलवलं, कुणी बोलवलं आणि तिथे येऊन ते सोनं कमी स्वस्तामध्ये सोनं देण्याचं आमिष दाखवलं. हे पूर्ण एक रॅकेट टाईप काम करत होते आणि त्यापैकी 8 ते 10 आरोपींपैकी आपण सध्या 3 आरोपींना अटक केलेला आहे. त्यामध्ये विशाल बाजीराव तुपे, रोहित राजाराम शेलार आणि मनोज अंकुश भंडारी असे हे 3 अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. त्यांच्यावरती यापूर्वी देखील दरोड्याचे आणि पोलीस बतावणीचे गुन्हे दाखल आहेत. तर त्यांच्याकडून आपण ती सध्या इर्टिगा गाडी आणि काही रोख रक्कम, वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल फोन जप्त केलेले आहेत. तर ही कारवाई आमचे सिनियर पीआय सुनील शिंदे, एपीआय सतीश भोसले, सचिन कोकरे, एपीआय तुंगेनवार, एपीआय महेश जाधव, पीएसआय राहुल बदाने आणि इतर आमचे अंमलदार जसे की एएसआय मंगेश वाट, एएसआय सचिन शिंदे, हवालदार नितीन जगताप, राणे, महेश पाटील, पोलीस नाईक सतीश चव्हाण, किंद्रे, अजय कदम, टिके, काळे, वाघ, दिलीप ठाकूर, नवनाथ पाटील आणि मपोशी पूजा वैद्य या सर्वांनी मिळून ही कारवाई केली. लोकशक्ती लाईव्हसाठी दीपक कांबळे, नवी मुंबई. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.